वर्धा जिल्ह्यामध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहे दारूबंदी कायदा लागू होऊन. गांधी जिल्हा आहे म्हणून दारूबंदी लागू केली होती. गांधीजी फक्त दारूबद्दलच बोलले का? मी स्वातंत्र्य सैनिकाचा नातू आहे. त्या जिल्ह्यामध्ये दारूचा वास पण नाही मिळाला पाहिजे. गांधीजींच्या विचारांपासून तरुणाई भरकटत चालली आहे. रोज वर्तमानपत्रांमध्ये दारू पकडण्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. गेल्या मागच्या 6 महिन्यामध्ये 40 बलात्काराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. एक गाव, एक वार्ड असा तुम्ही सांगून द्या की ज्या ठिकाणी दारू उपलब्ध नाही. 175 कोटी रुपयाची दारू हे पकडलेली आहे. मी आता याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. एक थट्टा मस्करी सारखा काहीतरी कोणतरी डिमांड करून घेतली असेल 50 वर्षाआधी, कोणाला तरी 4 लोकांना खुश करासाठी तुम्ही एक कायदा बनवून दिला. मग गांधीजींचा विचार जर या जिल्ह्यातल्या तरुणांमध्ये, नागरिकांमध्ये जर रुजला असेल तर त्याचं स्वागत आहे. अनेक असे तरुण आहे की ज्यांच्यावर दारू विक्रीच्या केसेस लागल्या आणि त्या केसेसमुळे नंतर मग त्यांना सरकारी नोकरीपासून पण वंचित राहावं लागलं. दारूबंदी उठली पाहिजे हा आज वर्धेतल्या सर्व जिल्हावासियांची एक मुख्य मागणी आहे. आज जे वर्धेत जे दारू उपलब्ध होऊन राहिली आहे ही पूर्णपणे डुप्लिकेट दारू उपलब्ध होत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लिव्हर पेशंटची संख्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिक जोपर्यंत या विषयाला घेऊन रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत या विषयावर शासन निर्णय घेणार नाही. पक्षातील कार्यकर्त्यांना सुद्धा नेत्यांवर भरोसा राहिला नाही. कोणता नेता, कोणता पक्ष कोणाच्या मांडीवर जाऊन बसन ते विश्वासार्हता आता राहिलेली नाही. निवडणुकीमध्ये प्रत्येकजण रोजगार किंवा शेतकऱ्यांचे मुद्दे, सगळेच मुद्दे धरून निवडणूक लढत आहे. पहिला प्रश्न, जो थेट प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की दारू बंदीचा जो विषय आपण हाताशी धरलाय, नेमकं यामागचं कारण काय? नमस्कार. मुळात निवडणुका ह्या समस्या, जे मुद्दे असतात आपले, त्यासाठी निवडणुका लढवल्या पाहिजे. वर्धा जिल्ह्यामध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहे दारूबंदी कायदा लागू होऊन. यावर्षी 1975 मध्ये या जिल्ह्यामध्ये गांधी जिल्हा आहे म्हणून दारूबंदी लागू केली होती. मुळात दारूबंदी ही दारूच्या दुष्परिणामांसाठी नाही तर गांधी जिल्हा आहे म्हणून लागू केली. आणि जेव्हा मी या विषयावर मागील अनेक काही काळापासून सातत्याने अभ्यास करतोय, बघतोय, जिल्ह्यातली संपूर्ण एकंदरीत परिस्थिती पाहतोय. रोज वर्तमानपत्रांमध्ये दारू पकडण्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. पोलीस प्रशासनाचा भरपूरचा वेळ हा फक्त दारूच्या केसेस हाताळण्यामध्ये चाललेला आहे, तपास करण्यामध्ये चाललेला आहे. न्यायालयीन व्यवस्थेचा सुद्धा वेळ हा जो आहे तो निकाल लावण्यामध्ये फक्त दारूच्या केसेसमध्ये अग्रगण्य आहे. या सर्व गोष्टीमुळे कुठंतरी या दारूबंदी कायद्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये एक विचित्र वातावरण तयार झालेलं आहे. एक सामाजिक असुरक्षिततेचं वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण यावर्षी जर निवडणुकीला जर या स्थानिक समस्या पुढे आणण्यासाठी जर निवडणूक जर लढलो तर निश्चितच लोकांपर्यंत या विषयावर लोक बोलते होईल आणि मूळ विषयावर चर्चा होतील. सर्व राजकीय पक्ष सुद्धा या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करतील आणि कुठेतरी जिल्ह्याच्या मूळ स्थानिक प्रश्न पुढे येतील. म्हणून मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. समाजामध्ये महिला सुद्धा आपल्यासोबत राहतात, तर त्यांच्यासाठी तर हा एक प्रॉब्लेमॅटिक प्रश्न आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींना कशा प्रकारे बघता? नाही बघा, महिलांच्या बाबतीत अनेक लोकांनी मला हा विषय याआधी आम्ही जे आंदोलन करतोय मागच्या काही काळापासून हा विषय पुढे आलेला आहे. मुळात गेल्या मागच्या 6 महिन्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये म्हणजे जून महिन्यापर्यंत 40 बलात्काराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. नियमानुसार 60 दिवसात त्याची चार्जशीट न्यायालयामध्ये सादर होणं आवश्यक आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी पोलीस यंत्रणेला त्याचा तपास करण्याचं काम करण्याची संधी मिळायला पाहिजे. आज या दारूबंदी कायद्याचे दुष्परिणाम तुम्हाला मी सांगतो की वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 3,91,000 वेळा लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यानंतर 175 कोटी रुपयाची दारू हे पकडलेली आहे. म्हणजे हे पकडलेली, ते न पकडलेली किती असतील. त्याच्यानंतर फक्त 307 लोकांवर गुन्हे सिद्ध झाले आहेत. तर या सर्व प्रक्रियेमध्ये आज पोलीस प्रशासनाचा जो वेळ खर्च झाला, त्यांच्यावर झालेला पगाराचा खर्च तुम्ही कॅल्क्युलेट करा, न्यायालयीन व्यवस्थेवर जो खर्च झालेला आहे आपला, याचं सर्व एक मूल्यमापन जर केलं तर शासनानं नेमकं हा कायदा लागू करून या जिल्ह्यासाठी काय साध्य झालं, हा माझा एवढा एक साधा प्रश्न आहे. आज मला सांगा, वर्धा जिल्ह्यातलं एक गाव, एक वार्ड असा तुम्ही सांगून द्या की ज्या ठिकाणी दारू उपलब्ध नाही. माझा एवढाच प्रामाणिकपणे प्रयत्न आहे सरकारकडे की तुम्ही एक चौकशी समिती गठीत करा आणि त्या समितीच्या अंतर्गत गेल्या 50 वर्षामध्ये या जिल्ह्याला काय काय फायदे झाले ते तुम्ही तपासून फक्त आम्हा जिल्हावासियांना सांगा. जर या कायद्यामुळे जर महात्मा गांधीजींचा विचार जर या जिल्ह्यातल्या तरुणांमध्ये, नागरिकांमध्ये जर रुजला असेल तर त्याचं स्वागत आहे. गांधीजींच्या नावाचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो
आणि कुठंतरी विचारधारेची अवहेलना होत आहे, हे मी आपल्या डोळ्याने बघतोय. मला पूर्ण विश्वास आहे, माझ्या पद्धतीने जर हा विषय पुढे जर गेला, आम्ही ज्या पद्धतीने हा विषय घेऊन चाललोय, तर निश्चितच जर दारूबंदी उठवण्यापासून जर फायदे असतील तर दारूबंदी उठवली पाहिजे. हा एकदम साधा सिंपल प्रश्न आहे. आणि जर का फायदे असतील तर तुम्ही दारूबंदी अशा पद्धतीने राबवा, बिलकुल या जिल्ह्यामध्ये दारूचा वास पण नाही मिळाला पाहिजे, थेंब तर दूर राहिला. तर शासनानं कुठंतरी आता याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. एक थट्टा मस्करी सारखा काहीतरी कोणतरी डिमांड करून घेतली असेल 50 वर्षाआधी, कोणाला तरी 4 लोकांना खुश करासाठी तुम्ही एक कायदा बनवून दिला. अनेक तरुणांमध्ये आता मी जेव्हा या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये फिरतोय, काही चेहरे माझ्यासमोर असेही आले आहे की एक 19-20 वर्षाचा मुलगा मित्रांच्या संगतीमध्ये लागला, 2-3 निपा आणून विकायला लागला आणि तिकडे पोलीस भरतीतही उभा झाला. आता अवैध दारू विक्रीचा पर्याय उपलब्ध होऊन बसलेला आहे या सगळ्यामुळे, या दारूबंदीच्या कायद्यामुळे. त्याचे दुष्परिणाम असे झाले की अनेक असे तरुण आहे की ज्यांच्यावर दारू विक्रीच्या केसेस लागल्या आणि त्या केसेसमुळे नंतर मग त्यांना सरकारी नोकरीपासून पण वंचित राहावं लागलं. तर ह्या समस्या ह्या कायद्यामुळे उद्भवत आहे. जिल्ह्यातील महिला वारंवार दारूबंदी करण्याची मागणी करतात. या सगळ्या समस्याला तुम्ही कशा प्रकारे बघता? मुळात दारूबंदी उठली पाहिजे, हा आज वर्धेतल्या सर्व जिल्हावासियांची एक मुख्य मागणी आहे. आणि महिला अत्याचाराशी, महिलांशी संबंधित जर आपण या विषयाला बघतो म्हटलं, महिलांचा जर विरोध या विषयाला होत आहे, तर मला सांगावं ना, वर्धेत कोण्या ठिकाणी दारू उपलब्ध नाही आहे? असं एकही गाव आणि शहर उपलब्ध नाही आहे वर्धा जिल्ह्यातलं का ज्या ठिकाणी दारू सहजतेने उपलब्ध होत नाही. दुसरा महत्वाचा विषय, ठीक आहे, दारू उपलब्ध होणे हा एक वेगळा भाग झाला, परंतु आज जे वर्धेत जे दारू उपलब्ध होऊन राहिली आहे ही पूर्णपणे डुप्लिकेट दारू उपलब्ध होत आहे. आज या डुप्लिकेट दारूमुळे आरोग्याचे प्रश्न सर्वात मोठ्या प्रमाणात उद्भवलेले आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लिव्हर पेशंटची संख्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. आज कोणती अशी महिला असेल जिला अशी अपेक्षा आहे का आपल्या घरच्या माणसांनी त्याची तब्येत खराब व्हावी? ज्याला प्यायची आहे तो काही घरच्या बाईल विचारून तर पिऊन राहिला नाही, ज्याला प्यायची आहे तो आपल्या क्षमतेने पिणार आहे. मुळात पिणे थांबवणे हा एक वेगळा विषय झाला, पण व्यवस्था म्हणून जे काम व्हायला पाहिजे होतं, मुळात दारूबंदी असल्यानंतर इथं दारूचा थेंबही मिळाला नव्हता पाहिजे, पण तो शासनाच्या आणि राजकीय नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या, पोलीस प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तो मोठ्या ताकदीनं आज उपलब्धच आहे. गांधी जिल्ह्याचे फायदे तुम्ही विचारत आहेत, तर नेमकी तुमची काय अपेक्षा होती गांधी जिल्ह्याच्या माध्यमातून? नाही बघा, गांधीजी काही एका जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हते. मुळात गांधीजी हे संपूर्ण भारताचे नेते म्हणून आपण त्यांना, महात्मा गांधी म्हणूनच आपण त्यांना सन्मानाने संबोधतो. त्यामुळे गांधीजींवर अधिकार पूर्ण फक्त एका जिल्ह्याचा नाही, संपूर्ण भारताचा आहे. परंतु त्यानंतरही जर आमच्या जिल्ह्याला, वर्धा जिल्ह्याला जर गांधी जिल्ह्याचा दर्जा दिलाय तर आम्ही त्याचं स्वागतच करतो. आम्ही त्याच्यावर काही आमचा आक्षेप असण्याचं काही कारणच नाही दूरदूरपर्यंत. महत्वाचा विषय आहे की गांधी जिल्हा म्हणून आम्हाला काय अपेक्षित होतं. जसं तुम्ही दारूबंदीचा कायदा दिला 50 वर्षाआधी आमच्या लोकांनी कोणीही मागणी न करता सुद्धा जो दिला, त्याचप्रमाणे जर का गांधी जिल्हा म्हणून जर का या जिल्ह्यातील तरुणांना सरकारी नोकरीमध्ये जर राखीव कोठा दिला असता, तर आज खऱ्या अर्थानं तरुणाई हे गांधीजींच्या विचाराकडे अधिक जास्त आकर्षित झाली असती. त्यानंतर वर्धेची MIDC हे तुम्ही सेवाग्रामला नेऊन बसवली. त्या ठिकाणावरून 2 मिनिटाच्या अंतरावर गांधीजीची आपली बापूकुटी आहे, सेवाग्राम आश्रम आहे. त्यानंतर तिथे सेवाग्रामचा दवाखाना सुद्धा आहे. आज वर्धेतला कोणताही व्यापारी जर या ठिकाणी जर मोठा उद्योग टाकायला गेला तर त्याला प्रदूषणाचे कारण पुढे करत त्या ठिकाणी परवानगी मिळत नाही. तर हे कुठेतरी चुकीचं आहे. याच्यामुळे आज गांधीजींच्या विचारांपासून तरुणाई भरकटत चालली आहे. त्यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने आज संवाद केला जातो, हे आपण सगळेजण अनुभवतोय. मुळात वर्धा जिल्हा पाहतो म्हटलं तर पूर्ण विदर्भाच्या मध्य भागात येतो. या ठिकाणावरून विदर्भात तुम्ही 2 ते 3 तासात कुठेही सहज अपडाऊन करू शकता. गांधी जिल्हा म्हणून जर आम्हाला तुम्हाला सन्मानित करायचंच होतं तर आमची अपेक्षा होती की 50 वर्षाआधी जर या जिल्ह्यामध्ये जर का वर्धा जिल्ह्याला जर IT हब जर बनवला असता, तर आज संपूर्ण विदर्भातला जो तरुण इंजिनिअरिंग शिकल्यानंतर पुणे, मुंबई आणि बेंगलोरला शिफ्ट होऊन राहिला, तो सर्व या ठिकाणी थांबला असता. आज मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवणं सुरू झालेल्या असे अनेक परिवार आहे का ज्यांच्या प्रॉपर्ट्या आणि आई वडील या ठिकाणी आहे आणि पोरं बाहेरगावी आहे. त्यांची इच्छा असून यांना नेऊ शकत नाही, ते इकडे येऊ शकत नाही. आज ₹1,00,000-1.5 लाख मंथली पगार असलेली जर एवढी मोठी इंडस्ट्री जर एक गांधी जिल्हा म्हणून जर या जिल्ह्याला जर विकसित केली असती, IT सेक्टरला जर विकसित केलं असतं, तर आज वर्धेतल्या सर्व व्यवसायांना सुद्धा त्याचा परिणाम भेटला असता, इकॉनॉमीवर परिणाम झाला असता. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की मुळात गांधी जिल्हा म्हणून जे करणं अपेक्षित होतं ते सर्व सोडून दिलं आणि एक फक्त फसवी दारूबंदीचा कायदा आमच्या मस्तकी मारून दिला. तोही धड तुमच्याच्यानं राबवणं होऊन नाही राहिला. मग तुमच्याच्यानं गांधी जिल्ह्याचे फायदे सुद्धा आम्हाला तुम्ही कळवले पाहिजे. गांधीजी फक्त दारूबद्दलच बोलले का?
गांधीजींनी त्यांचे विचार फार प्रगल्भ होते, मोठ्या विषयावर ते सर्वच विषयावर बोलले. संत महात्मे कोणतेही असो सगळ्या विषयावरच बोलतात. त्यातलाच एक दारूचा विषय होता. त्यांनी त्याच्या एक साध्या दुष्परिणामांवर आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी असे लिहून थोडी गेले का वर्धेत दारूबंदी करा, मी इथं राहून गेलो. तर कुठंतरी हे विचारधारेची अवहेलना होत आहे, रोज हत्या होत आहे. एकीकडे तुम्ही गांधीजींच्या शरीराची हत्या करणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही मार आगपाखड करता आणि इथं विचाराची हत्या रोज होऊन राहिली, त्याचं काय? तर कुठंतरी हे थांबलं पाहिजे. माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते. मी स्वातंत्र्य सैनिकाचा नातू आहे. आमच्या घरात ही परंपरा आहे. आजही माझ्या घरी गेल्या 50 वर्षापासून रोज 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडा फडकत असतो. तर माझ्या मनात ती एक साधी स्वाभाविक भावना उभी झाली आहे. मी तो प्रश्न सामान्यपणे घेऊन निघालो की गांधी जिल्ह्याचे सुद्धा फायदे सांगा. जिल्ह्यामध्ये तुमच्या मते दारूबंदी, गांधी जिल्हा ह्या समस्या आहेत, पण मात्र या जिल्ह्यामध्ये शेतकरी सुद्धा आहे. तर शेतकऱ्यांच्या समस्या ह्या समस्या नाहीत का? नाही, निश्चितच वर्धा जिल्ह्यातल्या जर पूर्ण इकॉनॉमीवर जर तुम्ही विचार कराल तर इथे मध्यम उद्योग, शेती आणि नोकरी हे 3 प्रमुख कारणं आहे या जिल्ह्यातील लोकांचे आर्थिक उन्नतीचे. यामध्ये महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे त्या बाबतीतही मला एवढंच सांगावंसं वाटते की या देशातल्या सर्वात हुशार अर्थतज्ञाला आपण 15 वर्ष देशाचं प्रधानमंत्री पदावर बसवलं, जे पूर्ण जगभरात अर्थशास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि स्वामीनाथन आयोगाचं गठन करण्यात आलं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देणार अशा पद्धतीचे सगळे बोलण्यात आलं, परंतु ते त्यांना जमलेलं नाही. त्यानंतर आपण माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आपण त्या ठिकाणी बसवलं. आज या देशातला सर्वात मोठा एक सर्वसामान्य वर्गातून गेलेला व्यक्ती आणि मॅनेजमेंटमध्ये त्यांची चांगली पकड असलेला अभ्यासू व्यक्तीला आपण त्या ठिकाणी बसवलं. त्यांच्याकडूनही गेल्या 10 वर्षापासून आपण अनुभव घेतो की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर हमी भाव देणं हे त्यांना सुद्धा जुळत नाही. मग आता या 2 व्यक्तीपेक्षा तिसरा श्रेष्ठ कोणाला आणून बसावं आपण? तर मला एवढंच सांगावंसं वाटते, मी एक साधा नागरिक म्हणून मी माझी भूमिका मांडतोय. आपण आतापर्यंत एक आंदोलनकारी म्हणून भूमिका आजपर्यंत समाजात भूमिका निभावली आहे आणि अचानकपणे आपण जे निवडणूक लढतायत या मागचं नेमकं कारण काय? मी बघा गेल्या 21 वर्षापासून शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून काम करतोय. त्याच्यामुळं आंदोलन आणि समाजातल्या प्रश्नांबद्दल पेटून उठणं हा आमच्या रक्तात तो गुण असल्यामुळे, बाळासाहेबांच्या विचारांना आम्ही ते प्रेरित असल्यामुळे तो विषयच आहे, त्याच्यामध्ये तो विषय नाही. मुळात निवडणूक फेस करण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की हे आंदोलन घेतल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदन जेव्हा या विषयावर दिलं होतं, त्यांनी मला या विषयावर एकच उत्तर दिलं की लोकप्रतिनिधी आणि नागरिक जोपर्यंत या विषयाला घेऊन रस्त्यावर उतरणार नाही, लोकांची डिमांड जोपर्यंत येणार नाही की या कायद्यापासून काही फायदे झाले आहे का नाही आले आहे, खरंच दारूबंदी असावी की नसावी, या प्रमुख विषयांना जोपर्यंत चर्चेत येणार नाही तोपर्यंत या विषयावर शासन निर्णय घेणार नाही. आणि त्यानंतर मग आम्ही असं जेव्हा विचार करून निघालो की आता लोकांमध्ये या विषयाला जागृती करणं आवश्यक आहे, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की आता निवडणुकाही अनायसे तोंडावर आल्याच होत्या आणि आमच्या सर्व टीमनी हा निर्णय घेतला की आपण जर का निवडणुकीला जर आपण पुढे गेलो तर हा विषय जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवता येईल. निवडणुकीच्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीनं हा विषय लोकांच्या चर्चेत आला तर येणाऱ्या काळामध्ये लोक या आंदोलनाशी जुळतील. समोर जाण्याचा मुख्य उद्देश असतो आहे की दारूबंदी कायद्यापासून काय फायदे झाले हे तपासण्यासाठी एक चौकशी समिती गठीत करावी. त्या चौकशी समितीच्या अंतर्गत या जिल्ह्यातील रोजगार, आरोग्य, शिक्षण या सर्व विषयावर या कायद्यामुळं किंवा गांधी जिल्ह्याचा जो दर्जा आमच्या जिल्ह्याला मिळाला याच्यामुळे काय फायदे झाले विशेष हे तपासले गेले पाहिजे. हे कुठेतरी एक सूचीबद्ध रायटिंगमध्ये हा अहवाल आला पाहिजे आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने दारूबंदी पण उठतील. या जिल्ह्याला एक राखीव फंड सुद्धा दिला जाईल. गेल्या 50 वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढला दिला जाईल आणि या जिल्ह्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये IT हबच्या रूपात कसं विकसित केलं जातील यासाठी दोनही प्रमुख राजकीय पक्ष इथून पुढे काम कसे करतील यासाठी हा एक दबाव तंत्र म्हणून माझी उमेदवारी या ठिकाणी काम करणार आहे. आणि मला आज जे मी लोकांमध्ये जेव्हा जातोय, माझे प्रश्न मांडतोय, तर मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये लोक माझ्या या प्रश्नांना स्वागत करत आहे, स्वीकारत आहे. हे वास्तविकता आहे. म्हणून ही निवडणूक जिल्ह्याच्या मुद्द्यावर झाली पाहिजे, स्थानिक मुद्द्यावर झाली पाहिजे. जिल्ह्याचं बोला. माझी सगळ्यांना एकच विनंती आहे. मी जेव्हा काँग्रेसच्या मतदारांपर्यंत चाललोय या त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत चाललोय त्यांना मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही तुमच्या उमेदवारांना, तुमच्या
जिल्हाध्यक्षांना, तुमच्या नेत्यांना जे आता वर्धेत येणार आहे प्रचाराच्या वेळेस, तुम्ही हे विषय त्यांना, या विषयावर तुम्ही त्यांच्याकडून मतं जाणून घ्या. भाजपच्या सुद्धा मी पदाधिकाऱ्यांना तेच विनंती करतोय, कार्यकर्त्यांना विनंती करतोय, की तुमच्या पक्षाचे नेते आणि सर्व लोक जेव्हा वर्धेला येतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर हे प्रश्न मांडा. कुठंतरी ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर झाली पाहिजे. पक्षातील कार्यकर्त्यांना सुद्धा नेत्यांवर भरोसा राहिला नाही. कोणता नेता, कोणता पक्ष कोणाच्या मांडीवर जाऊन बसन, ते विश्वासार्हता आता राहिलेली नाही. आज ही वेळ आहे का आम्ही जिल्ह्यातल्या समस्यांना पुढे घेतलं. जिल्ह्यातल्या समस्यांना जर पुढे घेतलं तर निश्चितच या समस्येतून आपण बाहेर निघू आणि माझी उमेदवारी या सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीनं बोलतं करतील. आणि नागरिक जर या विषयावर बोलायला लागले तर नागरिकांजवळ माझी उमेदवारी एक पर्याय म्हणून सुद्धा आहेच. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या वर्षीच्या निवडणुकीमध्ये एक चांगला चमत्कार घडतील आणि लोक माझ्या पाठीशी या मुद्द्याला घेऊन आपला आशीर्वाद मला देतील. याबद्दल मला कुठलीही शंका नाही.